हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले आता कैसी जाऊ घरा नोहे बराहा लौकिक हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले आता कैसी जाऊ घरा नोहे बराहा लौकिक परखियासी संगता गोष्टी परखियासी संगता गोष्टी घरची गुटी खातील आता कैसी जाऊ घरा नोहे बराहा लौकिक तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही परतोनी आता कैसी जाऊ घरा नोहे बराहा लौकिक विठ्ठल विठ्ठल देवादी देवा जगत्रय देवा ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पूर्वावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्ण वन्दे जगद्गुरु सह्याद्रि शिखरे रम्यं अत्रि अनसूयनन्दनं तं वन्दे परमानन्दं श्री दत्तात्रेयं जगद्गुरु विठ्ठल विठ्ठल हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले आता कैसी जाऊ घरा नोहे बराहा लौकिक
प्रस्तुत प्राप्त प्रसंग अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं काल्याच्या कीर्तनाच्या सेवेसाठी निवडलेली गवळण संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील 4 चरणांची अत्यंत महत्वाची उत्कृष्ट अशी गवळण असून या गवळणीच्या द्वारे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज गवळणीच्या मनाची झालेली उन्मनी अवस्था आणि शिवब्रह्माचं ऐक्य घडल्यानंतर अद्वैताचं स्थित्यंतर जीवनामध्ये कसं प्राप्त होते त्या अद्वैताच्या स्थित्यंतराचं अत्यंत महत्वाचं वर्णन संत श्रेष्ठ तुकाराम महाराज या गवळणीच्या द्वारे प्रतिपादन करतात। तुकाराम महाराज या गवळणीचा भावार्थ स्पष्ट करताना सांगतात की त्या भगवंताचं सतत नामचिंतन करणारी गवळण ज्या वेळेला तिच्या जीवनातलं द्वैत सरलं आणि संसार अंतकरणातनं निघून गेला, जीवब्रह्माचं ऐक्य घडलं आणि अद्वैताचं स्थित्यंतर निर्माण झालं, ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती झाली, त्यावेळेला आपले अंतकरणातील भाव या गवळणीच्या द्वारे बोलून दाखवते। संसार करण्यासाठी मी जरी प्रवृत्त झाले असले पण संसारातलं चित्त मात्र आता माझं राहिलेलं नाही, म्हणून हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले। त्या भगवान कृष्ण परमात्म्यानं माझं चित्ताचं हरण केलेलं आहे, माझं चित्त चोरलेलं आहे, त्याच्यामध्ये संसार करण्यासाठी ज्या चित्ताची भौतिक चित्ताची आवश्यकता आहे ते चित्त आता माझं राहिलेलं नाही, म्हणून हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले। आणि म्हणून संसारातील जेवढी कर्म करावीत असं मलाही जरी वाटत असलं पण आता मात्र ती कर्म करण्याचं चित्त माझं राहिलेलं नाही। आणि मग नदीवरती पाणी आणण्यासाठी गेलेल्या त्या गवळणीला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ज्यावेळेला उपदेश केला, विनंती केली की तू संसार करण्यासाठी प्रवृत्त झालेली आहे, त्याच्यामुळे संसारातील कर्मावरती तुझं लक्ष पाहिजे आणि तू संसार करण्यासाठी खरं तर घरी गेलो पाहिजे। ती गवळण दुसऱ्या चरणामध्ये सांगते, आता कैसी जाऊ घरा लोहे बराहा लौकिक। म्हटले आता घरी जाऊन जे संसार जो प्रपंच करायचा आहे तो संसार मिथ्या आहे याची जाणीव मला खरं तर झाली आहे आणि सातत्याने त्या भगवंताचं नामचिंतन केलं असल्या कारणाने त्या भगवंताच्या नामचिंतनाशी मी तद्रूप झालेली आहे। संसारातील सारी कर्म संसारातील सारा वित्त विसरली आणि त्याच्यामुळे मी आता घरी जाऊन तरी काय करा, म्हणून आता कैसी जाऊ लोहे आणि समजा मी घरी गेलेच पण घरी गेल्यानंतर मी भगवंताशी एकरूप झाली असं माझं कर्म जर सर्व लोकांना इतर गावातील लोकांना जर हे ज्ञात झालं माहित झालं तर बाकीच्या लोकांना मात्र हे आवडणार नाही, म्हणून पारखी अशी सांगता गोष्टी घरची कुटी खातील आता कैसी जाऊ आणि त्या भगवंताशी निर्माण झालेलं माझं प्रेम त्याची प्रीती त्याच्याशी निर्माण केलेला मी ऋणानुबंध हा खरं तर लोकांना आवडणार नाही आणि लोकांना जर आवडला नाही तर माझ्या घरच्यांना सुद्धा माझा हा व्यवहार आवडणार नाही, म्हणून पारखी अशी सांगता गोष्टी घरची कुटी खातील आता कैसी जाऊ अर्थात जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या गवळणीच्या अंतकरणाचा ठाव घेतला आणि महाराजांच्या लक्षात आलं या गवळणीच्या अंतकरणाची उन्मनी अवस्था निर्माण झाली। याचा अर्थ संसार तिच्या चित्तात राहिलेला नाही आणि भगवंताचं नामचिंतन सतत तिच्या चित्तात आहे, त्याच्यामुळे तुकाराम महाराजांनी अखेरचा उपदेश त्या गवळणीला शेवटच्या चरणामध्ये केला आणि तुकाराम महाराज म्हणतात जे भगवंताचं सगुण रूपाचा साक्षात्कार तुला झालाय, निर्गुणाची कदाचित तू आराधना केली असेल आणि सगुण साक्षात्कार जर त्या भगवंताचा झाला असेल तर तेच कर्म तुझ्या जीवनामध्ये तू करत राहा, कारण अंतिम क्षणाच्या वेळेला तेच कर्म तुझ्या शेवटी वाट्याला येईल। म्हणून तुका म्हणे निवांत नाही पाहिले पाही परतो। तुकाराम महाराज त्या गवळणीला उपदेश करतात की विटेवरती जे भगवंताचं रूप तू कदाचित पाहिलं असेल किंवा तो भगवान परमात्मा तू तुझ्या डोळ्यामध्ये अंतकरणामध्ये साठवलेला आहे तेच रूप तू आता पहा
म्हणून तुका म्हणे निवांत राही पाहिले पाहिजे परतून. आणि असा उपदेश केल्यानंतर ती गवळण पुन्हा तेच सांगते, आता कैसे जाऊ घरा नोहे बरा हा लौकिक. की गवळण म्हणते, जाण्यासाठी जरी मी प्रवृत्त झाले तरी सुद्धा आता जाणं बरं वाटत नाही. का वाटत नाही? कारण भगवंताच्या नामचिंतनाशी माझं तादात्म्य निर्माण झालंय आणि पुन्हा ते सत्कर्म माझ्या जीवनात परावृत्त होणं कदाचित शक्य नाही. म्हणून आता कैसे जाऊ घरा नोहे बरा हा लौकिक. अशा पद्धतीचा भावार्थ संत श्रेष्ठ तुकाराम महाराज या गवळणीच्या द्वारे प्रकट करतात. विठ्ठल या गवळणीवर आपण आपल्या संकल्पितपणे काही चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा असा, स्वर्ण महोत्सवाच्या दिशेनं वाटचाल करणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा नामयज्ञ आणि या नामयज्ञातील आजच्या काल्याच्या कीर्तनाची सेवा माझ्याकडे समस्त ग्रामस्थांच्या वतीने प्राप्त झाली. म्हणून सर्व ग्रामस्थ मंडळी, मातृतुल्य आणि पितृतुल्य असे सर्व ज्येष्ठ मंडळी, माता बंधू भगिनी, तरुण मित्र मंडळी, छोटे बालक आणि सप्ताह कमिटीतील सर्व सन्मान्य सदस्य मंडळी, सर्व भाविक भक्त आदी सर्वांच्या चरणावर तुम्ही पुन्हा एकदा नतमस्तक होऊ आहे आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो. खरं तर आमचे परमार्थप्रेमी असलेले हरिभक्तीपरायण कैलाजी भवारी सर यांच्या आज्ञेवरनं जरी ही सेवा प्राप्त झाली असली तरी आमंत्रण आपलं सर्व गावकऱ्यांचं आहे. 10 तारखेला सुद्धा आपण या ठिकाणी आपली सेवा झाली आणि त्याच्यानंतर आज पुन्हा काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं आपल्या गावामध्ये श्री क्षेत्र बांबळेवाडी या गावामध्ये पुन्हा एकदा आपली ही सेवा या ठिकाणी संपन्न होते. आणि म्हणून पुन्हा एकदा सर्वच माता बंधू भगिनींचे आभार मानतो. या गवळणीवर मी माझ्या अतिशय अल्प ज्ञानाप्रमाणे आणि संकल्पित वेळेमध्ये काही चिंतन मांडणार आहे. सर्वांना विनंती आहे, शांततेचं सहकार्य करा एवढी विनंती करतो आणि या गवळणीवर काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं काही चिंतन मांडण्यासाठी प्रवृत्त होतो. विठ्ठल ते अगोदर मी खरं तर आभार मानेन ते आमचे हार्मोनियम वादक हरिभक्तीपरायण मेमानी सरांचे ठिकाणी आभार. मृदंग वादक हरिभक्तीपरायण हरिदास महाराज गती, सर्वच गायनाचार्य मंडळी ज्यामध्ये आपल्या भागाचं भूषण हरिभक्तीपरायण नरहरी महाराज लोहकरे, हरिभक्तीपरायण अशोक महाराज भारती आणि अगदी विनेकरी बाबांपासनं तर पाठीमागे उभे असलेली आमची सर्वच टाळकरी मंडळी, सर्व गायनाचार्य, समोर उपस्थित असलेली सर्व गायनाचार्य मंडळी, टाळकरी मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार, सर्व भाविक भक्त आदी सर्वांच्या चरणावरती मी साष्टांग प्रणिपात करतो आणि विशेष आभार मानतोय. तर आपल्याला 8 दिवसांपासून जे खरं तर युट्यूबच्या माध्यमातून जी आपली सेवा करत आहे, आपल्याच गावातील असल्या कारणानं खरं तर आपण त्यांना फार मोठं प्राधान्य निश्चितपणे भविष्य काळामध्ये देणार आणि त्यांची सेवा ही उत्तरोत्तर अशीच वाढत कशी जाईल याच्यासाठी आपण सर्वजण निश्चितपणे लक्ष ठेवणार आहोत. मी त्यांचे सुद्धा, कारण आपली सर्व कीर्तनं 8ही दिवसाची कीर्तनं खरं तर त्यांच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून सर्वांना ती ऐकायला श्रवणाला मिळणार आहेत. म्हणून त्यांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो आणि या गवळणीवर काही चिंतन मांडण्यासाठी प्रवृत्त होतो. विठ्ठल या ठिकाणी परमभाग्यानं उपस्थित असलेले हरिभक्तीपरायण दुर्गुडे महाराजांचे या ठिकाणी आभार. काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं निरूपणासाठी निवडलेली गवळण ही संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील 4 चरणांची अत्यंत उत्कृष्ट आणि जीवब्रह्माचं ऐक्य घडल्यानंतर खरं तर माणसाच्या किंवा एखाद्या साधकाच्या जीवनाची काय अवस्था होते त्या अवस्थेचं अत्यंत महत्वाचं वर्णन करणं ही 4 चरणांची गवळण आहे. बघा, आजचा दिवस हा काल्याचा दिवस असल्या कारणाने पहिल्या दिवसापासून या नामयज्ञामध्ये तर कालच्या 7व्या दिवसापर्यंत आपल्याला नामचिंतनापासून भक्ती, ज्ञान आणि वैराग्य अशा पद्धतीचे सर्व अभंग खरं तर घेता येतात.
पण आजचा दिवस हा काल्याच्या कीर्तनाचा दिवस असल्या कारणानं आज मात्र आपल्याला बंधन आहे. मग आज आपल्याला काय घ्यायचं आहे? एकतर काल्याच्या कीर्तनातील अभंग घ्यावा लागतो, किंवा संतांच्या मुखातून आलेली एखादी गवळण घ्यावी लागते, किंवा विरहिणी प्रकरणातील एखादा अभंग, एखादी गवळण आपल्याला घ्यावी लागते. का करावं लागतं काल्याचं कीर्तन? असा जर संभ्रम जर आपल्या अंतःकरणामध्ये असेल तर त्याचं सोपं उत्तर असं आहे की भगवान कृष्ण परमात्म्याचा या द्वापार युगातील अवताराचं जर प्रयोजन आपण पाहिलं तर भगवंताचा अवतार हा 8वा अवतार आहे. भगवंताने भगवान महाविष्णू या मृत्यू लोकामध्ये अनंत अवतार घेतले. खरं तर श्रीमद भागवतामध्ये 24 अवताराची मीमांसा मांडलेली आहे आणि शास्त्रामध्ये आपण वर्णन करतो की भगवंताने 10 अवतार घेतले, ज्याच्यामध्ये मत्स्य, कूर्म, नरसिंह, वामन, परशुराम. 7वा अवतार मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आणि त्याच्यानंतर 8वा अवतार आहे द्वारकाधीश भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार. आणि म्हणून आजच्या दिवशी त्या परमेश्वराचं स्मरण का करायचं आहे तर बाकीच्या अवताराची जर आपण जर परंपरा पाहिली, काही अवतार अंश अवतार आहेत, काही अवतार हे अंशांश अवतार आहेत, पण पूर्ण आणि परिपूर्णतम अवतार जर कोणता असेल तर भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार हा पूर्ण आणि परिपूर्णतम अवतार आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी खरं तर भगवान परमात्म्याचं चरित्राचा उच्चार करायचा, आपण त्याचं आचरण कधी करू नये. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या कार्याचं, त्यांच्या चरित्राचं आचरण करणं योग्य आहे, पण उच्चारण जर करायचं असेल तर फक्त उच्चारण करायचे द्वारकाधीश भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं फक्त उच्चार करावा, त्याचं आचरण करू नये. म्हणून महाराज एका अभंगामध्ये सांगतात, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, चरित्र ते आजच्या दिवशी काल्याच्या कीर्तना निमित्तानं भगवंताच्या चरित्राचा उच्चार करायचा. पण कोणतं चरित्राचं उच्चारण करायचं आहे तर भगवंताने मथुरेमध्ये सुद्धा चरित्र केलंय, भगवंताने वृंदावनामध्ये सुद्धा चरित्र केलेलं आहे, भगवंताचं द्वारकेमध्ये चरित्र झालेलं आहे. पण भगवंताचं कोणत्या चरित्राचा उच्चार करावा तर चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. म्हणजे गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याने जेवढ्या लीला केल्या असतील ना त्या सर्व लीलाचं वर्णन खरं आजच्या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं झालं पाहिजे. पण अगदी 1 तासाभराच्या कालावधीमध्ये त्या सर्व चरित्राचा उच्चार करणं कदापि शक्य नाही. म्हणून जेवढ्या लीला भगवंताच्या या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं करता येतील तेवढ्या लीलांचा उच्चार करणं मात्र गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल. बघा, काला म्हणजे काय नेमका जर असा संदेह जर आपल्या अंतःकरणामध्ये असेल तर काला शब्दाचा अर्थ असा आहे, 2 भिन्न वस्तूंचं एकत्रीकरण करण म्हणजे खरं तर काला आहे. काला शब्दाचा वेगळा अर्थ नाहीये. काला शब्द म्हणजे नेमकं काय? काला शब्द याचा अर्थ आहे, काला शब्दाची व्याख्या अशी आहे की 2 भिन्न पदार्थाचं एकत्रीकरण करणं म्हणजे काला. आणि आपण आतापर्यंत जो काला पाहिलाय तो दही आणि लाही याचा काला पाहिलाय. आपण आतापर्यंत जो काला पाहिला तो काला कोणता आहे?
दही आणि लाही याचं एकत्रीकरण करणं म्हणजे काला आहे. पण साधू संतांना अभिप्रेत असलेला काला कोणता आहे? त्या काल्याचा खरं तर आपण उच्चार तसा अनुच्चार केला पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात खरा काला कोणता आहे? खरा काला तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलाय. तुकाराम महाराज सांगतात आता हेची जेवू सवे संतांना अभिप्रेत असलेला काला कोणता आहे? तुकाराम महाराज म्हणतात आता हेची जेवू सवे घेऊ शिदोरी हरी नामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने सवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी हरी नामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने तुका म्हणे गोड लागे तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना हरी नामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. खरं तर खरा काला कोणता आहे तर जीव ब्रह्माचं ऐक्य करणं हाच खरा काला आहे. साधू संतांनी आपला तो काला सांगितला. म्हणजे सर्व साधू संतांना अभिप्रेत असलेला काला कोणता आहे तर दही आणि लाही याचं एकत्रीकरण करणं म्हणजे या मृत्यू लोकातला काला जरी असला पण साधू संतांना अभिप्रेत असलेला काला कोणता आहे तर हरी नामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. बघा भगवंताचं नामचिंतन आपण आतापर्यंत 7 दिवसासाठी केलंय आणि आजच्या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं या नामयज्ञाची सांगता होती. आणि म्हणून आतापर्यंत या 7 दिवसामध्ये आपण जेवढं भगवंताचं नामचिंतन केलं असेल हे नामचिंतन आपल्या अंतःकरणामध्ये साठवावं आणि मृत्यू लोकामध्ये ते कामाला येतोय. आणि एकदा आपला मृत्यू झाला आणि परत हा संसार सोडावा लागला की मग मात्र पुन्हा एकदा आपल्याला तेच नामचिंतन आपल्या अखेरच्या कामाला येत असते. म्हणून परमार्थ महाधन जोडी देवाची चरण परमार्थ किंवा भगवंताच्या नामचिंतनाचा काला खरंच आपल्या आयुष्यामध्ये घडला पाहिजे. साधू संतांनी खरं तर 3 प्रकाराचा काला केला. पहिला काला कोणता आहे? जसं मानवी देह हा 3 प्रकारचा आहे. मानवी देह 3 प्रकारचा कसा आहे? मानवी देह स्थूल देह आहे, सूक्ष्म देह आणि कारण देह या 3 देहाचा तात्पुरता विचार मांडला. देहाचे अनंत प्रकार असले तरी सुद्धा आपल्याला जो काला सेवन करायचा आहे त्यासाठी 3 प्रकारच्या शरीराची आवश्यकता आहे. पहिला काला कोणता आहे? पहिला जो काला आहे पहिला काला त्याला जसं पहिलं शरीर कोणतं? शरीर स्थूल शरीर आहे. मग स्थूल शरीरानं सेवन करायचा काला कोणता तर उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. आपल्या शरीराचं संवर्धन करण्यासाठी आपल्या या स्थूल देहाला बळकटी मिळण्यासाठी कोणता काला महत्वाचा आहे तर उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. हा दही भाताचा जो काला आहे हा सुद्धा मृत्यू लोकामध्ये आपल्या स्थूल शरीराच्या प्रौढतेसाठी अत्यंत महत्वाचा हा पहिला काला आहे. आता दुसरा काला कोणता आहे? दुसरा काला जो आहे तो सूक्ष्म शरीरानं धारण करायचा आहे. आणि सूक्ष्म शरीरानं कोणता धारण करायचा आहे तर हरी नामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. बघा या हरी नामाच्या खिचडी काल्याला जर तुम्हाला जर प्राप्त करायचं असेल तर मौलिक ज्ञानोबरांनी अमृत अनुभव मध्ये 4 प्रकारच्या प्रक्रिया सांगितल्या की तुम्हाला जर हरी नामाचा खिचडी काला जर जीवनामध्ये तुमच्या प्राप्त करायचा असेल तर 4 प्रकारच्या पायऱ्या जीवनामध्ये जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत हरी नामाचा खिचडी काला कधीच प्राप्त होत नाही. त्यातली पहिली प्रक्रिया सांगितली मानवी अंतःकरणामध्ये अगोदर प्रवृत्ती निर्माण व्हावी लागते. त्याच्यानंतर भगवंताच्या प्राप्तीसाठीचा प्रयत्न करावा लागतो. त्याच्यानंतर काही काळासाठी त्याची वाट पाहावी लागते. अर्थात त्याला प्रवृत्ती प्रयत्न प्रतीक्षा आणि चौथा प्रकार सांगितलाय, चौथी पायरी सांगितली मग भगवंताची प्राप्ती आहे. म्हणजे हरी नामाचा खिचडी काला प्राप्त होण्यासाठी
4 प्रकारच्या प्रक्रियेतनं जोपर्यंत एखादा साधक जात नाही तोपर्यंत त्याला हरी नामाचा खिचडी काला सेवन करायला मिळत नाही. हा हरी नामाचा खिचडी काला आपल्या सूक्ष्म ध्यान धारण करायचा आहे, म्हणजे अंतःकरणातील सर्व कामक्रोधाधिक विकारांचा नाश करायचा आहे. आणि कामक्रोधाधिक विकारांचा नाश केल्यानंतर हरी नामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधनी हा काला सूक्ष्म ध्यान सेवन करायचा आहे. हा 2 क्रमांकाचा 2ऱ्या क्रमांकाचा काल आहे. साधू संतांनी केलेला 3रा काला कोणता आहे? साधू संतांनी केलेला 3रा काला या मृत्यू लोकातला तो आहे कारण ध्यान सेवन करायचा काल आहे. आता कारण ध्यान कोणता काला सेवन करायचा आहे? तुका म्हणे काला कोठे अभेद देखील, म्हणजे जीवब्रह्माचं ऐक्य करणं आणि जीवब्रह्माचं ऐक्य करणं म्हणजे खरा मृत्यू लोकातला काल आहे. विठ्ठल मग आपण काल्याचा विचार केला तर काल्याची परंपरा केव्हापासून सुरुवात झाली? अच्छा, थोडस आपण मीमांसेमध्ये जाऊ. 5,500 वर्षांपूर्वी भगवान कृष्ण परमात्म्याने यमुना नदीच्या तीरावरती पहिला काला केलाय. म्हणजे पहिला काला आज आपण काला करतो इथपर्यंत बरोबर आहे. नामयज्ञाची सांगता काल्यानं होणार आहे, पण या मृत्यू लोकांमध्ये काला नंतर झाला. पहिला काला जर कुठं झाला असेल तर पहिला काला 5,500 वर्षांपूर्वी भगवान कृष्ण परमात्म्याने यमुनेच्या तीरावरती केला. आता यमुनेच्या तीरावरती तो काला करत असताना त्या काल्याचे अधिकारी होते भगवान कृष्ण परमात्मा. आणि त्याचा लाभ कोणाला मिळाला तर सर्व सवंगड्यांना, सर्व गोपाळांना. उच्चिष्ट लाभे देवा ते हे सदैव गोपाळा. जे उच्चिष्ट कधी देवाधिकांना प्राप्त झालं नाही ते सर्व उच्चिष्ट काल्याच्या कीर्तनाच्या अर्थात काल्याच्या निमित्तानं सर्व गोपाळांना ते प्राप्त झालं. म्हणजे पहिला काला झाला द्वापार युगामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याने केला. काल्याचे अधिकारी भगवान कृष्ण परमात्मा आहे आणि त्याचा लाभ झाला सर्व गोपाळांना. आणि 5,500 वर्षानंतर 2रा काला या मृत्यू लोकांमध्ये झाला आणि तो काला केलाय मौली ज्ञानोबरायांनी. चिंतनी काय 2रा काला या मृत्यू लोकांमध्ये झाला आणि तो काला केला मौली ज्ञानोबरायांनी. म्हणजे काल्याचे अधिकारी होते मौली ज्ञानोबराय आणि तो प्राप्त झालाय सर्व वारकऱ्यांनी. आता हे वारकरी कोण माहिती का? जेवढे जेवढे गोपाळ पूर्वीच्या काळी द्वापार युगामध्ये जेवढे जेवढे गोपाळ होते तेच मृत्यू लोकांमध्ये मौली ज्ञानोबरांच्या कालखंडामध्ये वारकऱ्याच्या रूपामध्ये आले. आणि मौली ज्ञानोबरांनी हा काला जो आहे तो काला आपल्या जीवनामध्ये प्राप्त केला आणि सर्व वारकऱ्यांना त्याचा लाभ दिला. एकची टाळी झाली, एकची टाळी आणि त्याच्यानंतर 2रा काला झाला मृत्यू लोकांमध्ये. काल्याचे अधिकारी होते मौली ज्ञानोबराय आणि मौली ज्ञानोबरांसहित सर्व वारकऱ्यांना त्या काल्याचा लाभ मिळाला. प्रमाण दिलं. एकच टाळी झाली चंद्रभागेच्या वाळवंटी माझा ज्ञानदेव गोपाळ असेला ह्या वाटी. म्हणजे पहिला काला द्वापार युगामध्ये आणि 2रा काला केला मौली ज्ञानोबरांनी या कलियुगामध्ये या मृत्यू लोकांमध्ये तो केला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये. अर्थात काल्याचे अधिकारी मौली ज्ञानोबराय जरी असले तरी सर्व गोपाळांना त्या काल्याचा लाभ मिळाला. सर्व गोपाळांनी अर्थात त्या वारकऱ्यांनी काल्याचा आनंद प्राप्त केला.
आता काल्याचा कार्यक्रम झाला इथपर्यंत बरोबर आहे, पण काल्याचं कीर्तन कुणाचं झालं तर काल्याचं कीर्तन होतं नामदेव महाराजांचं. काल्याचं कीर्तन होतं नामदेव महाराजांचं आणि नामदेव महाराज कीर्तन करत होते. आणि बघा त्या कीर्तनाची विशेषता काय तर नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये आयोजन केलं मौली ज्ञानोबरांनी. काल्याचं कीर्तन झालं मौली नामदेव महाराजांचं आणि काल्याच्या कीर्तनाची विशेषता अशी आहे की साक्षात भगवान परमात्मा टाळ घेऊन त्या कीर्तनामध्ये उभे प्रमाणे त्या